नमस्कार, मी विकास सर. नवीन अभ्यासक्रमावर आधारित इयत्ता 6वी, विषय विज्ञान, प्रकरण 10वे, चुंबकासोबत गंमत, फन विथ मॅग्नेट्स. प्रश्न पहिला, खालील रिकाम्या जागा भरा. 1. कृत्रिम चुंबक पट्टी चुंबक, नाल चुंबक आणि नळाकार सारख्या वेगवेगळ्या आकारात तयार करतात. 2. जे पदार्थ चुंबकाकडे आकर्षित होतात त्यांना चुंबकीय पदार्थ म्हणतात. 3. कागद हा चुंबकीय पदार्थ नाही. 4. प्राचीन काळात नावाडी दिशा जाणण्यासाठी नैसर्गिक चुंबकाचे तुकडे टांगत होते. 5. चुंबकाला नेहमी 2 ध्रुव असतात. प्रश्न दुसरा, खालील विधाने बरोबर आहे की चूक ते सांगा. 1. नळाकार चुंबकाला एकच ध्रुव असतो. चूक. 2. कृत्रिम चुंबकाचा शोध ग्रीसमध्ये लागला. चूक. 3. चुंबकाचे समान ध्रुव एकमेकास अपाकर्षतात. बरोबर. 4. जेव्हा चुंबकाला लोखंडाच्या चुया जवळ आणण्यात येते तेव्हा महत्तम चुरा त्याच्या मध्यभागावर चिकटतो. चूक. 5. पट्टी चुंबक नेहमी उत्तर दक्षिण दिशेचा निर्देश करतो. बरोबर. 6. कोणत्याही जागी पूर्व पश्चिम दिशा जाण्यासाठी होकायंत्राचा उपयोग करतात. बरोबर. 7. रबर हा चुंबकीय पदार्थ आहे. चूक. प्रश्न तिसरा, असे पाहण्यात येते की पेन्सिलीला टोक काढण्यासाठीचे सोलाणे संचा प्लास्टिकचे असून सुद्धा चुंबकाला दोन्ही ध्रुवाने आकर्षित होतो. संचातील काही भाग तयार करण्यात उपयोग होत असेल तशा पदार्थांचे नाव लिहा. उत्तर, पेन्सिलीला टोक काढण्यासाठीचे सोलाणे संचा ब्लेड व स्क्रू लोखंडाचा बनलेला असतो. ते चुंबकीय पदार्थ असल्याने चुंबकाला दोन्ही ध्रुवाने आकर्षित होतात. प्रश्न चौथा, कॉलम 1 मध्ये चुंबकाच्या एक ध्रुवाला दुसऱ्या चुंबकाच्या कोणत्या ध्रुवाजवळ ठेवला आहे ते दर्शविण्यासाठी वेगवेगळ्या स्थिती दर्शविल्या आहे. कॉलम 2 ह्या प्रत्येक परिस्थितीमध्ये परिणामी बदल दर्शवितात. रिकाम्या जागा भरा. कॉलम 1, कॉलम 2. एन अपाकर्षण, एस आकर्षण, एन आकर्षण, एस अपाकर्षण. प्रश्न 5वा, चुंबकाचे 2 गुणधर्म लिहा. उत्तर, चुंबकाचे 2 गुणधर्म खालील प्रमाणे आहेत. 1. चुंबकाला 2 चुंबकीय ध्रुव असतात. 2. चुंबकाला समक्षितिज समतलात मुक्तरिते फिरू शकेल असे लटकविले असता ते उत्तर दक्षिण दिशेत स्थिर होते. प्रश्न 6वा, पट्टी चुंबकाचे ध्रुव कोठे असतात. उत्तर, पट्टी चुंबकाचे ध्रुव त्याच्या दोन्ही टोकाजवळ आलेले असतात. प्रश्न 7वा, एक पट्टी चुंबकावर ध्रुव दर्शविणारी एकही खूण नसेल तर त्याच्या कोणत्या टोकावर उत्तर ध्रुव आहे, कशा प्रकारे नक्की करा. उत्तर, दिलेल्या पट्टी चुंबकाच्या मध्यभागी दोरी बांधून समक्षितिज समतलात मुक्तरिते फिरू शकेल तसे कोणत्या आधारावर लटकवा. जेव्हा पट्टी चुंबक स्थिर होईल तेव्हा त्याचे जे टोक उत्तर दिशाकडे असेल त्याला उत्तर ध्रुव आणि दक्षिण दिशेकडे राहील त्याला दक्षिण ध्रुव म्हणतात. प्रश्न 8वा, तुम्हाला लोखंडाची पट्टी दिली आहे. त्याचे चुंबक कशा प्रकारे तुम्ही तयार कराल. उत्तर, दिलेल्या लोखंडाच्या पट्टीला एका टेबलावर ठेवा. एक पट्टी चुंबक घेऊन त्याचा एक ध्रुवाला लोखंडाच्या पट्टीच्या एका टोकाजवळ ठेवा. चुंबकाला उचलल्याशिवाय लोखंडाच्या पट्टीच्या एका टोकापासून सुरू करून दुसऱ्या टोकापर्यंत त्याच्या पूर्ण लांबीवर घासा. आता चुंबकाला वर उचलून त्याला ज्या ध्रुवाने सुरुवात केली होती त्याच ध्रुवाने लोखंडाच्या पट्टीला ज्या टोकापासून सुरुवात केली होती तेथे आणा. चुंबकाला पुन्हा लोखंडाच्या पट्टीवर मागील प्रमाणे घासा. ह्या क्रियेचे 30-40 वेळा पुनरावर्तन करा. लोखंडाची पट्टी चुंबक बनली आहे का त्याची खात्री करण्यासाठी त्याला लोखंडाच्या पट्टीला चुरा जवळ घेऊन जाती लोखंडाच्या चुराला आकर्षित करेल. त्यावरून खात्री होईल. प्रश्न 9वा,
दिशा जाणण्यासाठी होकायंत्राचा उपयोग कशा प्रकारे करा? उत्तर: होकायंत्रात दिशा अंकित केलेला वर्तुळाकार एक चंदा डायल असतो. चंदावर चुंबकीय सुरी समक्षितिज समतलात फिरू शकेल त्याप्रमाणे आसावर ठेवण्यात येते. चुंबकीय सुई नेहमी उत्तर दक्षिण दिशेत स्थिर राहते. दिशा जाणण्यासाठी होकायंत्राला फिरवून चुंबकीय सुईच्या उत्तर ध्रुवावर चंदावर लिहिलेली उत्तर दिशेवर येईल. त्यामुळे होकायंत्रांचा चंदा खरी दिशा दर्शवितो. ह्या प्रकारे अज्ञात स्थळी होकायंत्राच्या मदतीने दिशा ओळखू शकतो. प्रश्न 10वा. पाण्याच्या टबमध्ये तरंगत असणाऱ्या खेळण्याची एक धातूने तयार केलेल्या होडीच्या जवळ वेगवेगळ्या दिशेतून चुंबक आणण्यात येते. होडीवर होणारा परिणाम कॉलम 1 मध्ये दर्शविला आहे. या परिणामांसाठीची शक्य कारणे कॉलम 2 मध्ये दर्शविले आहे. कॉलम 1 आणि कॉलम 2 ची विधाने योग्यरित्या जोडा. अन कॉलम 1 कॉलम 2. एक होडी चुंबकाकडे आकर्षित होते. होडी चुंबकीय पदार्थापासून तयार झाली आहे. 2 होडीवर चुंबकाचा परिणाम होत नाही. होडी बिनचुंबकीय पदार्थापासून तयार झाली आहे. 3 जर होडीचा पुढील भाग मुख कडे चुंबकाचा उत्तर ध्रुव लावण्यात आला तर होडी चुंबक कडे गती करते. होडीच्या पुढील भागा मुख कडे दक्षिण ध्रुव राहील त्याप्रमाणे चुंबक लावले आहे. 4 जर होडीचा पुढील भाग मुख कडे चुंबकाचा उत्तर ध्रुव लावण्यात आला तर होडी चुंबकाहून दूर जाते. होडीच्या पुढील भागा मुख कडे उत्तर ध्रुव राहील त्याप्रमाणे चुंबक लावले आहे. 5 होडी दिशान बदलता गती करते. होडीच्या लांबीवर लहान चुंबक लावला आहे.